जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपसात संगनमत करून सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपसात संगनमत करून सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुद्रांक कार्यालयाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। पार्थ यांच्याबाबत तपास करून कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पार्थ पवार अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत। दुसरे भागीदार दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र त्यातलेच एक भागीदार असलेले दोघांपैकी एक पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। पहिली तक्रार दिली बावधन पोलिसांमध्ये आणि त्यानंतर आपण बघतोय पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जी पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्या नावावर करण्यात आली त्या शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झालेला आहे। उपनिबंधक रवींद्र तारूवर ज्यांचं निलंबन झालं होतं जी24 तासच्या बातमीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यामध्ये जे कंपनीचे भागीदार आहेत, अमेडिया कंपनीचे 2 भागीदार आहेत, पार्थ अजित पवार आणि दुसरे आहेत दिग्विजय अमरसिंह पाटील। या 2 भागीदारांपैकी जे पार्थ पवार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। मात्र दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आमच्या प्रतिनिधीनं पोलिसांना विचारलं की पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, दोन्ही भागीदारांपैकी एकाच भागीदारावर गुन्हा का दाखल करण्यात आलाय, तर याबाबतची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं। आणि याविषयीच बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, आपण बघतोय की 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये तेजवानी असतील, त्याचबरोबर जे उपनिबंधक असतील, निलंबित उपनिबंधक, आणि सगळ्यात अधोरेखित करण्याची बाब म्हणजे 2 भागीदार आहेत कंपनीचे, अमेडिया कंपनीचे। एक आहेत पार्थ अजित पवार, दुसरे आहेत दिग्विजय पाटील। दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतोय, मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। म्हणजे जितका मोठा हा स्कॅम आहे तितकाच मोठा हा FIR चा स्कॅम आहे। कारण ही जी कंपनी आहे अमेडिया एंटरप्राइजेस, याच्यात 99% भागीदारी ही पार्थ पवारची असताना 1% भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटीलवर जर FIR होतो तर पार्थ पवारवर न होण्याचं कारण त्यांचं नाव जे आहे ते पार्थ अजित पवार आहे। राजकारण इथे सुद्धा आडवं येतंय आणि कारवाई परत सुद्धा आपल्याला होताना दिसणार नाहीये। म्हणूनच मी काल ट्विट केलंय की हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा अधिकाऱ्यांवर शेकलं जाईल। ते अजित पवारांवर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस दाखवतील असं मला वाटत नाही। आणि म्हणून मी एकदा नाही 10 वेळा म्हणेन, प्रत्येक याच्यात प्रकरण जे करणारे आहेत ते बाजूलाच राहतात, अधिकाऱ्यांवर हे शेकलं जात आहे। आत्ताच्या घटकेला जितका मोठा हा स्कॅम आहे तितकाच मोठा हा FIR चा स्कॅम आहे असंच मला म्हणावंसं वाटतं। अगदी अंजलीची सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुद्रांक शुल्क विभागाचे जे अधिकारी आहेत ते तक्रार दाखल करायला बावधन पोलिसांमध्ये गेलेले होते। त्यांनीही या तिघांवरच तक्रार दाखल केली, पार्थ पवारांवर अजिबात तक्रार दाखल केलेली नाहीये। आणि पोलिसांनी या तिघांवरच गुन्हा दाखल केलाय। ज्या वेळेला विचारण्यात आलं पार्थ पवारांचा जो बंगल्याचा पत्ता आहे तो या कंपनीचा पत्ता आहे, कुठेतरी कनेक्शन जुळतंय, तरीही गुन्हा दाखल केला नाही। पोलीस फक्त म्हणाले पुढची चौकशी करून आम्ही बोलू। मी जसं तेच म्हटलं ना की FIR चा आणि हा पोलिसांचं हे सगळं ना यांचं एक मोठं रॅकेट तयार झालंय। सगळीकडनं फोन करून दबाव केले जातात, एका बाजूने करतात नाही तर दुसऱ्या बाजूने करतात। आत्ताच्या घटकेला पोलिसांवर सरळ होम मिनिस्ट्री मधनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं दबाव असेल, म्हणूनच पार्थ पवारचं नाव त्या प्रकरणात आलेलं नाहीये। कारण जसं मी तुम्हाला म्हटलंय 300 कोटी दिग्विजय पाटीलचे नक्कीच नाही आहेत, हे सगळे पार्थ पवार आलेले पैसे आहेत। आणि जसं मी म्हटलं या कंपनी ज्या अमेडियाने ही कंपनीने हे प्रकरण केलंय, ही जी जमीन विकत घेतली आहे त्यात 99% भागीदार हे पार्थ पवार आहेत आणि 1% भागीदार हे फक्त दिग्विजय पाटील आहेत।
मग FIR त्यांच्यावर 1% करायचा का 99% करायचा? तर आता मी हे जे कंपनीचे पेपर्स आहेत ते देखील पोलिसांना पाठवणार आहेत. तात्काळ हा FIR पार्थ पवारवर झाला पाहिजे आणि अजित पवारांवर, कारण हा जो त्यांना जी स्टॅम्प ड्युटीचा वेव्हर मिळाला त्या कंपनीमध्ये त्याची जी कमिटी आहे त्याच्यावर अजित पवार आहेत. त्यामुळे हे सगळं संगनमत करून झालेलं फ्रॉड आहे असं मला स्पेसिफिकली म्हणायचंय. अगदी अंजलीजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता या सगळ्यामध्ये झालंय तब्बल 40 एकराची जमीन आहे, करोडो रुपयांची, शेकडो कोटींची जमीन आहे. मात्र आता चौकशी आणि गुन्हे दाखल होत आहेत. स्टॅम्प ड्युटी माफीचा गुन्हा मोठाच आहे, मात्र मूळ प्रकरण जे आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कारवाई होणं तितकंच अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल दिला, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांवर फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आलाय, मात्र त्यावर कुठेही वेगाने काही होताना दिसत नाही. आता सगळं या ठिकाणी सुरू आहे ते स्टॅम्प ड्युटी संदर्भात. नाही, एक्झॅक्टली. तर स्टॅम्प ड्युटी हा त्यातला अतिशय भाग आहे, छोटा भाग आहे. पण सरकारची जमीन जी बोटॅनिकल याच्यासाठी लीजवर दिलेली होती 2038 पर्यंत, ती जमीन विकली कशी गेली आणि ती 1804 कोटीची आहे का त्याच्याहूनही अधिक आहे, मग ती 300 कोटीला केली गेली. त्याच्यातलं सगळंच्या सगळं जो व्यवहार झालाय, जो 1700-1800 पानाचा जो ते पूर्ण अग्रीमेंट आहे, पूर्णच्या पूर्ण फ्रॉड आहे. आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अजूनही बाहेर काढायच्या आहेत, त्या सुद्धा आता लवकरच बाहेर येतील. पण एकानंतर एक फ्रॉड होताना आपल्याला दिसतंय. अगदी अंजलीताई, आपण बघितलं की तुम्ही आता महसूल मंत्र्यांची भेट घेणार आहेत, या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार सुद्धा देणार आहात. या सगळ्यामध्ये तुम्ही मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची, महानिरीक्षकांची भेट घेऊन पार्थ पवारांचं नाव तक्रारीमधून का वगळलं असा सवाल करणार आहात तुम्ही अंजलीताई? मी आता तुमचा कॉल संपल्यानंतरच पोलीस स्टेशनला फोन करून विचारणार आहे आणि त्यांना मी पाठवणार आहे की या कंपनीचे जे भागीदारांपैकी छोट्या भागीदाराला का पकडलं, 1% वाल्या भागीदाराला, जो खरा करता करविता आहे, त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि तुम्ही तो तात्काळ करा. नाहीतर तुमच्यावर अधिकारी म्हणून सुद्धा कारवाई करण्यासाठी मी मागणी कोर्टात करणार आहे. कारण इथे प्रत्येक वेळेस ना वरनं पॉलिटिकल प्रेशरमुळे हे जे अधिकारी काम करत नाहीत, तर दे शुड बी हेल्ड लिगली लायबल. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे असेच पॉलिटिकल प्रेशर आणि वरचे जे फोन येतात हे सगळं बंद करण्यासाठी या प्रत्येक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अगदी अंजलीजी, धन्यवाद. आणि पोलिसांना मी ताकीद देणार आहे, अगदी पोलिसांना मी ताकीद देणार आहे की FIR नाही केला तर नक्कीच तुमच्यावर देखील कारवाईची मागणी करणार. अगदी अंजलीताई, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया होते आणि पोलिसांना आपण विचारणा करणार आहोत की पार्थ पवारांचं नाव वगळण्यात का आलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात का आलेला नाही, नाहीतर या सगळ्यांच्या संदर्भात लीगल ऍक्शन घेणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे.